नमस्कार, मी रवींद्र वरपे. प्रोग्रामिंग रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपली जी काही वेबसाईट डेव्हलपमेंट रिलेटेड जी काही सिरीज चालू आहे व्हिडिओजची, तर त्यामधील आज आपल्याला पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो बघायचा आहे, किंवा ते जे पार्ट आहे तो सेक्शन, तर तो बघतोय आपण CSS. तर CSS रिलेटेड पार्ट बघताना आपल्याला CSSबद्दलचे काय काय मुद्दे जे आहे, महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत, तर ते आपण बघणार आहोत. तर आज आपण CSSचे टाईप्स काय आहे, सिलेक्टर काय असतं, आणि CSSचं एक एक्झाम्पल, डेमो वगैरे, तर ह्या गोष्टी आपल्याला त्याचं सिंटॅक्स वगैरे हे आज आपल्याला बघायचं आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं आपण CSSबद्दल बघूया. कॅस्केडिंग स्टाईल शीट, ज्याला CSS म्हटलं जातं. तर आता ही जी CSS असते, कॅस्केडिंग स्टाईल शीट, तर नेमकं स्टाईल शीट काय प्रकार असतो. तर जसं आपण बघा की आपण जसं कपडे वगैरे, गॉगल, घड्याळ वगैरे हे घालतो आणि एक आपली स्टाईल बनते, तसंच वेबसाईटला किंवा वेब पेजला आपण मागील व्हिडिओजमध्ये HTML बघितलं, पण त्याचं जे आउटपुट होतं ते खूपच बेसिक, खूपच अगदी बेसिक, फक्त ते आपल्याला दिसतात ते कॉम्पोनंट्स वगैरे. पण आपण जेव्हा रिअलमध्ये वेबसाईट बघतो तर त्या वेबसाईटचं लुक अँड फील, ॲनिमेशन्स किंवा टेक्स्ट इफेक्ट, टेक्स्टचा फॉन्ट, कलर वगैरे जे आहे ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं. मग आपण म्हणतो की हे कसं केलं असेल, तर ते जे कधी केलं जातं तर ते स्टाईल शीटने, किंवा ज्याला CSS म्हटलं जातं, कॅस्केडिंग स्टाईल शीट, याने ते काय केलं जातं, आपण क्रिएट करतो, ज्याला आपण UI किंवा लुक अँड फील म्हटलं जातं वेबसाईटचा. तर तो वेबसाईटचं जे काही लुक अँड फील आहे, फॉन्ट्स आहे, इमेजेस आहे, ॲनिमेशन्स आहे, ह्या गोष्टी क्रिएट करण्यासाठी CSSचा यूज केला जातो. त्याला म्हटलं जातं कॅस्केडिंग स्टाईल शीट. तर कॅस्केडिंग स्टाईल शीटचा शॉर्टकट जो आहे तो CSS आहे, कॅस्केडिंग स्टाईल शीट. त्याचे जे फाईल एक्सटेन्शन असतं ते .css फाईल जी आहे तर ती स्टोअर केली जाते, त्याला म्हटलं जातं CSS. आता ही जी CSS आहे तर ती CSS डिरेक्टली कधीच एक्झिक्यूट होत नाही किंवा रन होत नाही. जसं आपण HTML पेजला डबल क्लिक करून रन करतो, किंवा C प्रोग्राम असेल तर रन करतो, किंवा जावा प्रोग्राम रन करतो, तसं CSS फाईल इंडिव्हिज्युअली कधीच रन होत नाही. CSS फाईल ही डिपेंड्स ऑन HTML फाईल, तर ती आपल्याला डिपेंड आहे HTMLवरती. म्हणजे तुम्हाला CSS टेस्ट करायचं असेल तर कंपल्सरी HTML राईट करावंच लागेल. म्हणूनच आपण आधी HTML बघितलं, जेणेकरून तिथून पुढे ते जिथे जिथे गरज पडेल तुम्ही HTML काय करू शकता, रीड करू किंवा बघू शकता आणि ते यूज करू शकता. तर आता CSSचा यूज जो होता तर तो मी सांगितला आहे, वेबपेजचा लुक अँड फील चेंज करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्याने तुम्ही तुमचं वेबपेज हे अट्रॅक्टिव्ह दिसतं, कस्टमर ग्रॅब होऊ शकता, रिस्पॉन्सिव्ह असतं, ह्या गोष्टींसाठी त्याचा यूज होतो. त्याच्या पुढे जाऊन ॲडव्हान्स खूप सारे व्हर्जन्स आहे. CSSचं जे आता करंट व्हर्जन रनिंग आहे CSS 3, जसं HTML5 सांगितलं मी मागे, तसं CSS 3 हे व्हर्जन रनिंग आहे. त्यामध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टीज वगैरे आहे CSSच्या, त्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे. तर त्या वन बाय वन आपण बघणारच आहोत. पण आता हे तुम्हाला जनरली की CSS काय आहे हे आपण बघितलं, त्याचा यूज कशासाठी केला जातो. तर आता बघा, CSSचा जो यूज सांगितला, तर त्यानंतरनं ते CSS ॲप्लाय कशी होते, तर मी हे सांगितलं की CSS डायरेक्ट कधीही रन होत नाही. ती डिपेंड करते कोणावरती डिपेंड करते, तर ती HTMLवरती डिपेंड करते. मग आता बघा, आपल्याला जो पुढचा पॉईंट बघायचा आहे तो आहे तुमचा सिलेक्टर. जसं CSS सांगितलं मी, तसं सिलेक्टर म्हणून. व्हॉट इज सिलेक्टर. आता सिलेक्टर जो आहे, सिलेक्टर म्हणजे ज्याच्यावरती CSS ॲप्लाय केली जाते तो पार्ट, म्हणजे HTMLचा असा पार्ट किंवा असा कॉम्पोनंट किंवा असा आयडेंटिफायर म्हटलं जातं त्याला, की ज्याच्यावरनं CSS तुम्ही त्या HTMLच्या इलेमेंटला ॲप्लाय करता. HTMLचे एलिमेंट काय आहे, ॲट्रिब्यूट काय, हे आपण मागील व्हिडिओजमध्ये बघितले, तुम्ही ते व्हिडिओज पण बघू शकता. पण इन जनरल की HTMLच्या ज्या पार्टवरती तुम्हाला CSS ॲप्लाय करायचे आहे त्या पार्टला आयडेंटिफाय करण्यासाठी जो कीवर्ड किंवा जे काही टॅग असतो, किंवा जो काही व्हेरिएबल्स असतो, व्हेरिएबल म्हणू शकतो आपण त्याला, किंवा जो काही कॉम्पोनंट ॲट्रिब्यूट असतो, तर त्याला आपण काय म्हटलं जातं, सिलेक्टर म्हटलं जातं. ओके. तर ते जे सिलेक्टर आहे त्यामध्ये तीन टाईपचे सिलेक्टर यूज केले जातात. तर एक तर तुम्ही टॅग नेमने यूज करू शकता, टॅग नेम ॲज अ सिलेक्टर यूज करू शकता. सेकंड, तुम्ही ID ॲज अ सिलेक्टर यूज करू शकता. आणि थर्ड, तुम्ही क्लास ॲज अ सिलेक्टर यूज करू शकता. तर क्लास ID हे जे आहे हे आपण ॲट्रिब्यूट्समध्ये बघितले होते, ग्लोबल ॲट्रिब्यूट्स म्हणून HTMLच्या मागील व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर त्यामध्ये ते बघितले होते, तर ते मी आता पुन्हा रिवाईज नाही करत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर त्या थ्रू तुम्ही जी काही CSS ॲप्लाय करतात त्याला म्हटलं जातं सिलेक्टर, आणि ते ॲट्रिब्यूट यूज करून तुम्ही CSS ॲप्लाय करता. तर हे होतं सिलेक्टरचं मिनिंग. ओके. यानंतरनं CSSचे काही टाईप्स आहेत, त्यामध्ये 3 टाईप पडतात CSSचे. पहिला जो टाईप आहे CSSचा तो आहे तुमचं इनलाईन CSS. त्याच्या नावातच दिलेलं आहे
की CSS इनलाईन काय असते. तर इनलाईन CSSमध्ये काय होतं की इनलाईन जी CSS आहे तर त्यामध्ये तुमचं जिथे HTML टॅग राईट करतो आपण तर त्या टॅगवरतीच CSS राईट केली जाते. त्या टॅगमध्येच त्याची रिलेटेड त्या टॅगशी रिलेटेड CSS राईट केली जाते. त्याला म्हटलं जातं इनलाईन CSS. म्हणजे एखादा HTML टॅग आहे H1 आणि त्याच्यावरती मला काय करायचं CSS अप्लाय करायची तर मी ती CSS त्याच लाईनमध्ये टॅगमध्ये एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट यूज करून CSS राईट करतो. त्याला म्हटलं जातं इनलाईन CSS. ओके. यानंतर ना सेकंड जो टाईप होता आपला तर तो सेकंड टाईप जो आहे तर तो आहे इंटरनल CSS. आता इंटरनल CSS म्हणजे काय तर इंटरनल CSSमध्ये आपण काय करतो की जी CSS आहे तर ती CSS आपण काय करतोय यामध्ये याच्या थ्रू राईट करतो. स्टाईल नावाचा टॅग असतो हेड सेक्शनमध्ये, त्यामध्ये जी CSS राईट केली जाते त्या पेजची CSS त्याच पेजमध्ये राईट होते म्हणून त्याला म्हटलं जातं इंटरनल CSS. आता काय होतं की वेबसाईटची डेफिनेशन आपण बघितली आहे तर वेबसाईट म्हणजे ग्रुप ऑफ वेब पेजेस असं आपण म्हटलं होतं. ओके. किंवा तुम्ही ती डेफिनेशन ऐकली पण असेल मागील व्हिडिओजमध्ये ती आहे पण. आता काय होणार आहे की जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता तर पेजेस खूप सारे असतात. मग तिथे काय होतं की आपण इनलाईन जी काही CSS आहे तर ती रायटिंग करणं आपल्याला पॉसिबल नसतं म्हणून बरेचशी लोक इंटरनल राईट करतात. पण जेव्हा खूप सारे वेब पेजेस असतात तर कॉमन CSS डुप्लिकेटेड CSS ही वाढत जाते आणि त्यामुळे काय होतं की आपलं वेब पेज अजून स्लो होतं. तर त्याऐवजी CSSने तिसरा जो टाईप आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे. त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल CSS. आता एक्सटर्नल CSS म्हणजे काय होतं की या केसमध्ये तुमची जी CSS आहे तर ती CSSची एक सेपरेट फाईल बनवली जाते. तिला म्हटलं जातं एक्सटर्नल CSS आणि ती CSS फाईल आपल्या HTML पेजसोबत लिंक केली जाते. त्या केसला म्हटलं जातं एक्सटर्नल CSS. तर हे होते तुमचे CSSचे टाईप्स आणि CSS काय आहे ते. ओके. तर आता या सर्व गोष्टींवरती आपल्याला काय करायचं आहे की डेमो बघायचा आहे. तर ते डेमो वगैरे जो आहे तर तो मी इथे तुम्हाला डिस्प्ले करतो किंवा एक्झिक्यूट करून दाखवतो. डेमोचं वर्किंग वगैरे कसं असणार आहे ते. तर बघूया आपण आपल्या स्क्रीनकडे. तर बघा माझं फोल्डर होतं एक जे आपण HTML डेमो नावाने क्रिएट केलेलं होतं C ड्राईव्हवरती. तुम्हाला बघायला पण मिळू शकतं इथे. ओके. इथे यामध्ये तुम्हाला दिसेल हे फोल्डर होतं आणि यामध्ये आपण मागे काही एक्झाम्पल्स कव्हर केलेले आहे. तर आज आपल्याला काय करायचं आहे CSSचा डेमो बघायचा आहे. तर मी CSSच्या डेमोसाठी इथे एक फाईल क्रिएट करतो CSSdemo1.html याने. ओके. आणि यामध्ये मी HTMLचं बेसिक कोड राईट करतो आहे जो की आपला रेग्युलर कोड आहे. सिंटॅक्स तुम्ही टायटल देऊ शकता. यानंतर ना बॉडी टॅग. मी खूप मोठा कोड राईट करत नाही आहे समजण्यासाठी, छोटा कोड राईट करतो आहे. H1 नावाचा एक टॅग घेतो आहे CSS डेमो त्याला मेन्शन करतो. आता काय करतो आहे मी याला स्टोअर केलं किंवा सेव्ह केलं. ओके. आणि याला मी रन करतो आहे इथनं CSS Demo1 आणि हे ब्राउझरवरती रन झालं माझं. ओके. इथे दिसतंय तुम्हाला ब्राउझरवरती CSS डेमो म्हणून. तर इथे काय झालं की त्याचा ब्लॅक कलर ॲज इट इज आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. आता मला याला काय करायचं आहे CSS अप्लाय करायची. तर मला पहिली जो टाईप होता माझा कुठला होता CSSचा तर इनलाईन CSS. ओके. तर इनलाईन CSS जे आहे तर ते मी इथे राईट करतो. तर त्यासाठी वापरलं जातं स्टाईल ॲट्रिब्यूट. हे ग्लोबल ॲट्रिब्यूटमध्ये मी काय केलं होतं सांगितलं होतं. तर यामध्ये मी आता ही प्रॉपर्टी राईट करतो. तर तो सिंटॅक्स जो आहे तो मी पुन्हा एक्सप्लेन करेल वरती. ओके. तर त्याआधी ही प्रॉपर्टी राईट करतो. मी इथे कुठला तरी कलर पास करतो आहे. तर फॉर एक्झाम्पल रेड कलर पास केला आणि हे मी CSS राईट केलं. ह्याला रिफ्रेश करूया आपण आणि त्याचा कलर चेंज झाला. तर आता काय होतं ब्लॅकचं तुम्ही हे दुसरा कलर केला याला म्हटलं जातं CSS. तर हे होतं इनलाईन CSSचं एक एक्झाम्पल. आता आपल्याला काय करायचं आहे की इंटरनल CSS बघायची आहे. आता इंटरनल CSS कशी वर्किंग करते तर ती बघूया. तर इंटरनल CSSसाठी मी अजून एक टॅग राईट करतो HTML हॅलो स्टुडंट. ओके. यानंतर अजून एक
पॅराग्राफ राईट करतो पीने, वेलकम टू प्रोग्रामिंग रेसिपीज. ओके, वेलकम टू प्रोग्रामिंग रेसिपीज. तर हे मी राईट केलं आहे यामध्ये. ओके, अजून तुम्हाला वाटलं तुम्ही राईट करू शकता. आता मला काय करायचं आहे, अजून मी एक राईट करतो. मी अजून एक H3 राईट करतो आहे, एक्झाम्पल म्हणून घेतो आहे मी. टाइप्स ऑफ CSS. ओके, तर जनरली मी 3 कॉम्पोनंट यामध्ये कवर केलेले आहे, एक H2, P आणि H3. आता ऑलरेडी H1ला मी इनलाईन CSS वापरली आहे. मी इथं कमेंटमध्ये देऊ शकतो म्हणजे तुम्हाला हे समजेल. पण इनलाईन CSS यूजिंग स्टाईल ॲट्रिब्यूट. ओके, यूजिंग स्टाईल ॲट्रिब्यूट. ओके, हे झालं. आता मला काय करायचं आहे, मला पुढचं राईट करायचं आहे की H2 आणि P आणि H3 या तिघांना CSS राईट करायची. तर आता मी इथे काय करतो आहे, मी इथे या हेडमध्ये टायटलच्या खाली स्टाईल नावाचा टॅग राईट करतो. ओके, इथे टाईप टेक्स्ट CSS घेऊ शकता तुम्ही, टेक्स्ट /CSS. ओके, आणि ह्या पार्टला म्हटलं जातं, सॉरी मी वरती राईट करतो. यामध्ये ही कमेंट चालत नाही, त्याची कमेंट दुसरी आहे, ती पुढे बघणारच आहोत आपण. ओके, इंटरनल CSS. ओके, तर आधी मी काय करतो आहे की तुम्हाला CSSचा एक सिंटॅक्स सांगतो. CSSचा जो सिंटॅक्स असतो तो या टाईपने वर्किंग करतो. सिलेक्टर, ओके, कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टी, कोलन, व्हॅल्यू आणि सेमिकोलन, हा त्याचा सिंटॅक्स असतो. CSSचा हा झाला सिंटॅक्स. याला म्हणू शकता तुम्ही CSS सिंटॅक्स. याची कमेंट या वेळेने राईट केली जाते. सिंटॅक्स ऑफ CSS. ओके, आणि हा पूर्ण कमेंटेड कोड म्हणूनच मी राईट करतो आहे, म्हणजे ते एरर येणार नाही आपल्याला. सॉरी. ओके, तर हे झालं सिलेक्टर आणि त्याची प्रॉपर्टी व्हॅल्यू. ओके, या वेळेने जे राईट केलं जातं याला म्हटलं जातं CSSचं सिंटॅक्स. आणि हे जे स्टाईल नावाचा जो टॅग आहे तर त्याला म्हटलं जातं इंटरनल CSS. स्टाईल स्टार्ट झाले बॉडीमध्ये, सॉरी हेडमध्ये, आणि तो इथे स्टाईल एंड विथ स्टाईल या स्लॅशने एंड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जे सिलेक्टर आहे त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, CSS राईट करायचे. तर मी पहिला सिलेक्टर यूज करतो. 3 टाईपचे सिलेक्टर यूज केले जातात. पहिला जो आहे टॅग नेम. आता माझ्याकडे जो टॅग असेल बॉडीमधले कुठलेही टॅग आपण त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. तर माझ्याकडे H2 नावाचा टॅग आहे आणि त्याच्यावरती मी काय करतो आहे, CSS राईट करतो आहे. तर CSS राईट करताना मी सांगितलं प्रॉपर्टी कोलन व्हॅल्यू, हा त्याचा सिंटॅक्स झाला. मी इथं त्याचा प्रॉपर्टी राईट करतो. ओके, प्रॉपर्टी आहे कलर आणि व्हॅल्यू आहे ब्ल्यू. ओके, प्रॉपर्टी कलर आणि व्हॅल्यू आहे ब्ल्यू. आणि आपण जी अप्लाय केलेली आहे सिलेक्टर म्हणून, तर ते इथे आपण टॅग यूज केला, त्यासाठी मी इथे कमेंटमध्ये राईट करतो टॅग नेम ॲज अ सिलेक्टर. ओके, यानंतर ना मी सेकंड राईट करतो आहे. माझ्याकडे दुसरा एक टॅग आहे P. आता मी काय करतो, Pला इथे एक ID राईट करतो. ओके, हे ग्लोबल ॲट्रिब्यूटमध्ये ID आणि क्लास स्टाईल हे मी सांगितलं होतं मागील व्हिडिओजमध्ये, तर ते आपण इथे यूज करतो आहे. आता बघा, मी इथे राईट करतो आहे ID त्याचं जे काही ID पॅराग्राफ जो आहे त्याला मी ID पास करतो आहे एक, माय पॅरा. ओके, आणि याला मी CSS राईट करतो आहे. आता मी ॲट्रिब्यूट जो आहे तर तो ID वापरलेला आहे. ID यूज केल्यामुळे इथं हॅश यूज करायचा आहे. ओके, आणि नंतरनं प्रॉपर्टी राईट करायची आहे कलर कोलन, सपोज मी ग्रीन घेतो. ओके,
हे या वेळेने आपण राईट करतो. तर इथे काय झालं आहे, इथे सेम याच्यासारखंच आहे, आय डी ॲज अ सिलेक्टर. मी हेच कॉपी करतो आहे, आय डी ॲज अ सिलेक्टर. इथे आय डी आपण सिलेक्टर म्हणून यूज केलेला आहे. आणि तिसरं मला राईट करायचं आहे क्लास नेम ॲज अ सिलेक्टर, नेम ॲज अ सिलेक्टर. आता क्लास नेम ॲज अ सिलेक्टर याच्यासाठी मला आधी क्लास क्रिएट करावं लागेल इथे. तर क्लास क्रिएट करतो आहे आणि या क्लासमध्ये मी एक क्लासचं नेम पास करतो आहे टायटल म्हणून. आणि हे जे नेम आहे यावरती मला काय करायचं आहे, CSS राईट करायचे. तर जेव्हा तुम्ही हे यूज करता टायटल आणि इथे ॲट्रिब्यूट जर क्लास असेल तर त्याच्यासमोर डॉट राईट करायचा आहे. हे लक्षात ठेवा. यामध्ये जर आय डी असेल तर हॅश यूज करायचा असतो आणि जर क्लास असेल तर टायटल. CSSमध्ये सिंटॅक्स खूप महत्त्वाचा आहे. एकदा सिंटॅक्स समजला की प्रॉपर्टी इझी असतात. प्रॉपर्टीचं सिंटॅक्स कॉमन आहे, प्रॉपर्टी कोलन आणि त्यापुढे त्याची व्हॅल्यू, लास्टला सेमी कोलन. ओके, इथे मी आता इथे राईट करतो आहे. ओके, कलर सपोज मी येलो राईट केला तर हे माझं वर्किंग झालं. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल आपण इनलाईन CSS बघितली, यानंतरनं इंटरनल CSS काय आहे त्याचं सिंटॅक्स आणि त्यामध्ये CSSचे सिलेक्टर कसे युटिलाइज केले जातात किंवा इम्प्लिमेंट केले जातात, हे तिघं पार्ट आपण यामध्ये बघितलेले. आता याचं एक्झाम्पल आपल्याला रिफ्रेश करून बघायचं आहे. तर मी इथे जातो आणि इथे राईट करतो. तुमच्या इथे लक्षात येईल हॅलो स्टुडंट ब्ल्यूमध्ये आलेलं आहे. ओके, हा इनलाईन होता, हा इंटरनल विथ टॅग नेम, हा आहे तुमचा आय डी आणि हे थर्ड आहे हा क्लास नेम. तर हे तिघांचाही यूज मी इथे काय केलेला आहे तर शो केलेला आहे. तर हे होतं तुमचं इनलाईन आणि इंटरनल CSS. आता आपल्याला बघायचं आहे एक सेपरेट एक्झाम्पल घेऊ शकतो आपण किंवा मी यामध्ये राईट करू शकतो. ओके, तर मी या एक्झाम्पलमध्येच राईट करतो ॲज अ एक्सटर्नल CSS म्हणून. ओके, तर एक्सटर्नल CSS म्हणून मी इथे राईट करणार आहे किंवा मी अजून इथे ठीक आहे राईट करतो. मी इथे एक CSS फाईल बनवतो, मी तिला नेम देतो आहे style.css. ओके, तर फाईलला नेम पास केलं आणि यामध्ये मी काय करतो आहे, मला कलर पास करायचा आहे इथे बॅकग्राऊंड कलर. तर बॅकग्राऊंड कलर मी कुठला तरी एखादा कलर घेतो. खूप सारे कलर्स तिथे अवेलेबल आहे, तुम्ही तिथनं डिरेक्टली यूज करू शकता किंवा मग तुम्हाला डिरेक्टली कलरचं नाव माहीत असेल तर तुम्ही देऊ शकता. मी आता एक्झाम्पल म्हणून कलरचं नेम दिलं आहे. तर इथे मी सिलेक्टर म्हणून बॉडी वापरलं आहे. तर बॉडी टॅगला पूर्ण काय होणार आहे, कलर ॲप्लाय होणार आहे. आता काय होतं आहे की हे जे स्टाईल राईट केलेली आहे सिंटॅक्स तर सेमच असणार आहे आपला, फक्त ही जी स्टाईल शीट आहे ही सेपरेट फाईल बनली आणि ही फाईल यासोबत काय करायची आपल्याला लिंक करायची. तर ते लिंक करण्यासाठी आपण इथे हेडमध्ये लिंक नावाचा टॅग काय करतो आहे यूज करतो आहे. ओके, लिंक रिलेशन इज इक्वल्स टू स्टाईल शीट यानंतरनं href इज इक्वल्स टू माझी जी फाईल होती style.css तिला मी अप्लाय करतो आहे. तर लक्षात येईल style.css इथं पाथ दिलेला आहे hrefने. हे href ऑलरेडी आपण HTMLमध्ये अँकर टॅगमध्ये बघितलं होतं, तर त्यामुळे मग ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. तर लिंक रिलेशन स्टाईल शीट href या ॲट्रिब्यूटने आपण या टॅगने आपण CSS एक्सटर्नल CSS लिंक करू शकतो आणि आपल्याला ती रन करून बघायची आहे. तर मी याला रिफ्रेश करतो, आपला कलर ग्रे झालेला आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर हे होतं तुमचं CSSचं वर्किंग. तर 3 टाईप्स ऑफ CSS आपण बघितले आहे. ओके, तर आता याचा फायदा काय होतो एक्सटर्नल CSSचा, तर माझ्याकडे अजून एक पेज आहे contact.html. तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. इथे मी जेव्हा क्लिक करतो तर हे पेज पूर्ण परत व्हाईट आलेलं आहे बॅकग्राऊंड. आता काय झालं आहे की वेबसाईटमध्ये एकापेक्षा जास्त पेजेस असतात, आपण ऑलरेडी हे बघितलं आहे. हेच मी कॉपी करतो आणि हाच इथे हेडमध्ये पास करतो ही CSS.
तर ती ऑटोमॅटिकली तुम्हाला इकडे पण ते अप्लाय झालेलं दिसेल. ओके, तर याने काय होतं, कोड रियुजेबिलिटी वाढते तुमची. तुम्ही एकदाच CSS राईट करता आणि तीच CSS युटिलाइज किंवा रियूज करू शकता. म्हणून एक्सटर्नल CSS हा सर्वात बेस्ट वे आहे. मॅक्स टू मॅक्स इंटरनल CSS, इनलाईन CSS हे फक्त शिकण्यासाठी किंवा समजण्यासाठी एक्झाम्पल म्हणून आहे, त्याचा यूज करायचा नाही. मोस्ट ऑफ द एक्सटर्नल CSS ट्राय करायची आहे. ओके, तर तुम्ही एकदा ट्राय करा. याच्या पुढचे जे काही व्हिडिओजमध्ये आपण प्रॉपर्टीज वगैरे बघणार आहोत CSSच्या, ज्या प्रॉपर्टीज बाकी आहे आपल्या, तर त्या बघायच्या आहे आपल्याला आणि त्या प्रॉपर्टीज आपण 1 बाय 1 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत. ओके, तर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.